मिशन चौकात ट्रॅफिकचा बोजवारा, सिग्नल बसला तरी कोंडी कायम, नागरिक संतप्त. शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा मिशन चौक सध्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे. अलीकडेच या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले असले तरी नियोजनाअभावी कोंडीची समस्या अधिकच वाढल्याचे चित्र दिसत आहे. सिग्नल रेड झाल्यानंतर डावीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मार्ग मोकळा राहणे अपेक्षित असते, मात्र प्रत्यक्षात सर्व वाहने सिग्नल समोरच थांबत असल्याने लेफ्ट साईडला जाणाऱ्या वाहनांना मार्गच उपलब्ध होत नाही. परिणामी ग्रीन सिग्नल असतानाही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून चौकात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराज रोड अद्याप अपूर्णच आहे. रस्ता अरुंद असून मधोमध डिवायडर टाकण्यात आला आहे, मात्र पूर्ण रुंदीकरण झालेलं नाही. त्यामुळे वाहतुकीचा ताण अधिक वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकान गाड्यांपुढे मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी अतिक्रमण व गाळेधारकांचे दुकानाचे बोर्ड लावण्यात आल्याने रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. यावर ना महापालिकेची ठोस कारवाई दिसून येत आहे, ना वाहतूक विभागाकडून नियंत्रण केले जात आहे, अशी नागरिकांची नाराजी आहे. मिशन चौकातून MIDCकडे जाणारा रस्ता वन वे असल्याचा फलक लावण्यात आला आहे, मात्र त्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. सांगलीकडून मिरजेकडे येणारी वाहने सिग्नलवर थांबलेली असताना काही वाहने MIDCकडे विरुद्ध दिशेने प्रवेश करत असल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम वाढत असून किरकोळ वादाच्या घटनाही घडत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकात संताप व्यक्त होत असून अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, अतिक्रमण हटवणे, योग्य पार्किंग व्यवस्था करणे आणि वनवे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान या गंभीर वाहतूक समस्येकडे महापालिका प्रशासनाने व वाहतूक शाखेने तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत